आज देवाच्या वचनाकडे प्रियांनो आपण जात आहोत आणि जसं प्रियांनो आपण सूचना देत आलेलो आहोत की या ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ठिकाणी प्रियांनो सप्टेंबर महिन्यात अलाबास्तरचं अर्पण घेतलं जातं आणि काही ठिकाणी प्रियांनो ऑक्टोबरमध्ये घेतलं जातं. परंतु या दोन्ही महिन्यांमधून जे काही गोळा होतं ते मी जसं सांगत आलो आहे प्रियांनो की जिथं प्रियांनो चर्च बिल्डिंग बांधलेली नाही, मंडळी आहे पण चर्च बिल्डिंग नाही आहे, त्यांना पाळकाचं घर नाही आहे, कॉलेजेसमध्ये किंवा कॉलेज बांधण्यासाठी म्हणा किंवा हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रियांनो हा पैसा जो आहे बांधकामासाठी वापरला जातो. आणि आपलंसुद्धा हे चर्च बिल्डिंग जी आहे अलाबास्त्र अर्पणामधूनच प्रियांनो उभी राहिलेली आहे. स्थानिक मंडळीतल्या लोकांनी सुद्धा काही त्यांचं सहभाग दाखवलेला आहे आणि एवढी मोठी इमारत प्रियांनो आपल्याकडे आणि प्रांतामध्ये अनेक ठिकाणी प्रियांनो त्या ठिकाणी बांधण्यात येत आहे. सो आपण आपला विश्वासाप्रमाणे या अलाबास्त्राच्या अर्पणाला हातभार द्यावा आणि मग जेणेकरून हा सर्व भाग जो आहे पंचमंडळाच्या द्वारे आपण प्रांताकडे पाठवतो आणि प्रांत रिजनल ऑफिसला पाठवतो आणि रिजन जे आहे ते पुढं हेड ऑफिसला पाठवत असतो. सो यातला एकही पैसा आपण आपल्याकडे ठेवत नाही. जर तुम्ही अलाबास्त्र म्हणून पाकिटावर लिहिलं असेल आणि त्यामध्ये अर्पण दिलं असेल तर तेच अर्पण प्रियांनो अलाबास्त्राला जात असतं. तुम्ही जर अर्पणाच्या म्हणजे ह्याच्या पिशवीमध्ये जर नुसतंच टाकत असताल तर प्रियांनो ते अलाबास्त्र म्हणून गणलं जाणार नाही. म्हणून कृपा करून अलाबास्त्र असं म्हणून जर तुम्ही नमूद केलं, पाकिटावरती लिहिलं आणि त्यामध्ये पैसे टाकलेले ते बरोबर अलाबास्त्र म्हणून पाठवले जातील. सो आज एक रविवार होता आणि पुढचा एक रविवार राहील. 2 ही संध्या आहेत. अजूनही आपण या 2 आठवड्यांमध्ये ज्याला कोणाला द्यायचं असेल अजूनही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. सो त्या संदर्भामध्येच आपण पहिल्या आठवड्यापासून प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने अलाबास्त्रच्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत. आज देखील प्रियांनो जो एक थोडासा वेगळा शास्त्रभाग आपण घेतलेला आहे आणि त्यावरती प्रियांनो मी जे शीर्षक यावेळेला सांगत आहे, स्वार्थ त्यागाने देवाचे घर बांधणे. स्वार्थ त्यागाने देवाचे घर बांधणे आहे. बिल्डिंग गॉड्स हाऊस विथ सॅक्रिफिशियल हार्ट. ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियांनो स्वार्थ त्यागाने आणि घर बांधणं, आपल्याला सगळ्यांना माहिती प्रियांनो घर प्रत्येकजण घरासाठी खटपट करतच असतो आणि म्हणून ते बांधणं कठीण आहे. बऱ्याच वेळेला हे वाक्य प्रचारामध्ये वापरलं पण जात असतं, घर आणि लग्न काय करून बघा, घर बांधून बघा आणि लग्न तर दोन्ही कठीण गोष्टी आहेत नाही का. काही लोकांना एक जमतं, काही लोकांना दोन्ही जमतात, काही लोकांना दोन्ही पण नाही जमत, अशा काहीतरी गोष्टी होत राहतात. पण ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो की एखादं मंदिर उभं करायचं आहे तर प्रियांनो ते नुसतंच दगडांचं, विटांचं, सिमेंटचं मंदिर बांधून उपयोग नाही. अहमदनगरमध्ये ज्यावेळेला आपले सेवक लोक सुवार्थेसाठी जातात तर त्यांच्याकडे काही गावं दिलेली असतात आणि त्या गावांमध्ये ज्यावेळेला ते जातात तिथे पाहतात की ते सांगतात, पाळकसाहेब तिथं तर ऑलरेडी एक चर्च बिल्डिंग बांधलेली आहे म्हटल्यावर म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी उपासना सुरू केली होती, पण भक्तीसाठी आता मात्र ते उघडलेलं नाही आहे किंवा ते उघडं नाही आहे. तिथं आता गाईचा गोठा झालेला आहे. गाईचा गोठा झाला म्हणजे येशू ख्रिस्ताला जन्म घेणं गरजेचं आहे तिथं आता. ते बंद पडलेलं आहे. एक वेळ ते होतं, ते बांधून मिळालं, कोणीतरी त्या ठिकाणी पैसे पाठवले, ते बांधलं आणि आता मात्र ते भक्तीसाठी उपयोगामध्ये येत नाही आहे. ते दुसऱ्याच कारणासाठी काहीतरी वापरलं जातं किंवा ते बंद पडलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण सुद्धा म्हणतो प्रियांनो एखादं मंदिर उभं करायचं आहे, भक्तीचं ठिकाण उभं करायचं आहे, तर प्रियांनो ते बांधण्याआधी जे देवाचे विश्वासणारे लोक आहेत, ज्याला पवित्र शास्त्र संत म्हणतं प्रियांनो, त्यांची बांधाबांध जर झालेली असेल तरच त्या ठिकाणी प्रियांनो एखादा इमारतीची गरज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं,
संतांची आणि विश्वासणाऱ्यांचीच बांधाबांध झालेली नसते, पण चर्च बिल्डिंग मात्र उभी केलेली जाते. आणि ती चर्च बिल्डिंग नंतर तिथं विश्वासणारेच लोक नाहीत, संतच लोक नाहीत, भक्तीसाठी प्रियानो ते एकत्र जर येत नाहीत तर ती एक साधी इमारत राहते प्रियानो, आणि त्याच्यावरती निष्कारण पैसा खर्च केलेला असतो. सो ज्यावेळेला आपण सुद्धा म्हणतो की अलाबास्त्रचं अर्पण द्यायचं आहे, तर प्रियानो याच्यावरती खास अभ्यास केला जातो, विचारविनिमय केला जातो, आणि नंतरच प्रियानो त्या ठिकाणी हे आपण जे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी स्वार्थ त्यागाने दिलेले पैसे आहेत ते त्या कार्यासाठीच प्रियानो वापरले जात आहेत याची काळजी किंवा दक्षता घेतली जाते. आपल्याला जसं माहिती प्रियानो की या ठिकाणी सुद्धा ही इमारत अशीच बांधली गेलेली नाही आहे. या ठिकाणी विश्वासणारे लोक एकत्र देसाईंच्या कुटुंबामध्ये घरामध्ये त्या ठिकाणी ते भेटत होते. आपले काही जुने मेंबर होते की त्यांनी सुरू केली भक्ती, आणि ती एकजुटीने प्रियानो ते एकत्र येत होते, आणि मग त्यांना गरज भासली की नाही एखादं चर्च बिल्डिंग असावी आपली, नुसती घरामध्येच नको आता त्या ठिकाणी भक्ती, आणि एकाच्या घरामध्ये नको, एक आपली कॉमन प्लेस असली पाहिजे. म्हणून प्रियानो ज्यावेळेला त्या गटाने चर्च ऑफ द नॅझरीनकडं अप्रोच केला किंवा त्यांना प्रियानो सांगितलं की आमच्याकडे या तुम्ही, त्यावेळेला प्रियानो मग या ठिकाणी चर्च ऑफ द नॅझरीन आलं, आणि त्यांनीसुद्धा काही काळ इंगळे पाळक साहेबांनी इथं भक्ती घेतली, आणि मग त्यांनी प्रियानो चर्च बिल्डिंगसाठी जागा आपले जे कांबळे अंकल आहेत त्यांच्याकडून विकत घेतली. ते दाम दिले, पैसे दिले, रितसर प्रियानो रजिस्ट्री करून घेतली, आणि मग या ठिकाणी प्रियानो रितसर रीतीने सर्व प्लॅन करून पैसा उभारण्यात आला, आणि मग अलाबास्त्रचं अर्पण देखील प्रियानो या ठिकाणी मग उपलब्ध झालं. ते सगळ्यांनाच एकदम मिळतं असं नाही, नंबर लागलेले असतात, कोणाला किती दिवस त्या ठिकाणी थांबावं लागतं माहीत नाही, पण प्रियानो मग ते पैसे येतात आणि मग ती इमारत उभी राहते. अशा रीतीने प्रियानो आपल्याला ही चर्च बिल्डिंग मिळालेली आहे. ती जर प्रियानो मंडळी किंवा लोक एकत्र जर येत नसतील तर ती नुसती एक प्रियानो इमारत म्हणून या ठिकाणी राहिली असती. आणि लोकांनी प्रियानो त्याची गरज भासली, त्यांना त्या मंडळीला त्यावेळेला समजलं की आपल्याला आता एक आणखीन जागा पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन सुरू केलं, आणि प्रियानो जमीन विकत घेण्यापासून सुरुवात केलेलं आहे. आज प्रियानो अशाच रीतीने संस्था देखील अपेक्षा करते की स्थानिक मंडळींनी सुद्धा काहीतरी करावं, द्यावं, मग आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये हातभार घालू. जे काम प्रियानो माझ्यावरती नव्याने सोपवण्यात आलेलं आहे, फॅसिलिटेटर, झोन फॅसिलिटेटर, याच्यामध्ये सुद्धा प्रियानो काही मीटिंग्स जर घ्यायच्या आहेत तर ज्या प्रांतामध्ये आपण मीटिंग घेत आहोत त्या प्रांताने काहीतरी खर्च उचलणं गरजेचं आहे, आणि उरलेला भाग जो आहे ती संस्था देईल, पण प्रत्येक प्रांताला काही ना काहीतरी द्यायचं आहे. मी पंचमंडळाला देखील सांगत होतो प्रियानो की ज्यावेळेला आपल्याकडे सुद्धा मीटिंग्स होतील त्यावेळेला प्रियानो त्या मीटिंगसाठी एक जेवणाचं स्वरूप जर त्याच्यामध्ये आहे तर जेवणाबद्दल काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन की ज्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं रजिस्ट्रेशन झाल्यासारखं होईल, असं सहभाग ठेवणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत प्रियानो आपण केलं नाही तसं, पण या नवीन वर्षामध्ये प्रियानो आपण ते लागू करणार आहोत. खरं तर याच वर्षी ते सुरू झालेलं आहे. सुरुवातीलाच मी पंचमंडळाला सांगितलं, उद्देश हा आहे, आपलं आहे आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहोत याची जाणीव व्हायला पाहिजे. हा शास्त्रभाग जो वाचलं प्रियानो त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 2 शमूएल 24वा अध्याय, आणि तिथं म्हटलेलं आहे, राजा अर्नवास म्हणाला
नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होमबली अर्पणार नाही. वरती जर वाचलं प्रियानो तर त्या गोष्टींमध्ये हा जो राजा आहे तो सर्व काही दाविदाला द्यायला तयार होता. मिळत आहे, फुकटचं आहे. पण दावीद त्या ठिकाणी निक्षून त्याला सांगत आहे, माझ्या स्वतःसाठी जर असतं तर कदाचित वेगळे, पण मला देवाला द्यायचं आहे. आणि देवाला द्यायचं आहे म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे, वचन लिहिलं आहे की नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मला ह्या वस्तूंची गरज आहे. मला देवाला वेदी बांधून त्या ठिकाणी होमार्पण करायचं आहे, शांतार्पण करायचं आहे. पण मला ते फुकटचं नको आहे. मी देत आहे, पण ते मी तुझ्याकडून फुकट घेऊन ते करणार नाही आहे. मी त्याच्यासाठी माझं काहीतरी देणार आहे. जर प्रियानो दाविदाने असं म्हटलं नसतं आणि त्या राजाकडून ते सगळं काही घेतलं असतं आणि अर्पण दिलं असतं, शांतार्पण म्हणा किंवा होमार्पण म्हणा, तर देवाने कोणाला आशीर्वाद दिला असता? आशीर्वाद देव कोणाला देईल? दाविदाला देईल, दाविदाने केलं म्हणून. ज्याच्या मालकीचं ते आहे त्याला मिळणार आहेत आशीर्वाद. भले ते करताना दावीदमध्ये आहे, स्वतः त्याने ते केलेलं आहे, परंतु ते पूर्ण रीतीने त्याच्याकडून फुकट घेतलेलं आहे. दावीदाला आशीर्वाद मिळाले नसते. ज्याच्या मालकीचं आहे, ज्याने ते कष्ट घेऊन उभं केलेलं आहे, ज्याने त्यासाठी काहीतरी श्रम केलेले आहेत, त्याच्या हक्काचं ते आहे, त्याला कदाचित तो अधिकार होता. पण देवाने त्याला आशीर्वाद दिला असता, फुकट घेतला असतं. दाविदाला पण हे माहीत होतं आणि म्हणून तो म्हणतो की नाही, मला काहीतरी स्वतःला करायला पाहिजे, मला स्वतःला काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी तुझ्याकडून घेताना मी ते फुकट घेणार नाही. शब्द म्हणून म्हटलेला आहे प्रियानो, त्या ठिकाणी म्हणत आहे की नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होम बली अर्पिणार नाही. कधी कधी या चर्च रोडवरती सुद्धा सकाळी सकाळी जर बघितलं, आपल्या चर्च रोडवरच नाही तर कुठेही जा, मी निगडीमध्ये सुद्धा पाहतो घरी, साऱ्या सकाळी सकाळी लोक रस्त्यावरती म्हातारे पोतारे बाया असतात. ते काय करत असतात माहिती का? चालतं चालतं प्रत्येकाच्या झाडातून, बागेच्या झाडाची फुलं काढत असतात. याची फुलं तोड, त्याची फुलं तोड, इथून फुलं तोड. मी बऱ्याच वेळेला काही लोकांना हटकलं, तुम्ही का हो फुलं तोडता? देवाला व्हायला पाहिजे. अहो, तुम्ही तुमच्या देवाला वाहताय, आमची फुलं का घेऊन जाता? तुम्ही तुमची फुलं करा ना तयार. आता त्यांचे देव तर मूर्तीच आहेत, ते काय आशीर्वाद देणार नाहीत आपल्या फुलं नेलेत म्हणून. पण एक वृत्ती झालेली आहे की फुकटचं घ्यायचं आणि देवाला द्यायचं. मग त्यांचे कुठलेही सण असू द्या, 10 दिवसाचे, पावत्या फाडायला तयार होतात. फुकटचं मिळतंय, घ्या. कुठलंही काय असेल फुकटचं, वर्गणी गोळा करायची. त्यांच्यापेक्षा आपल्यामध्ये सुद्धा काही वेगळे नाही आहेत काही लोक. आता मला नाव घेऊन त्या संस्थेचं बदनामी नाही करायची, पण काही संस्थेचे लोक यायचे इकडे. काय शब्द येतो? पाडकीन बाय हळूच म्हणतात. हंगामाचा सण. पाळसाहेब द्या काहीतरी. मी त्या पाळसाहेबांना म्हणायचो, तुम्हाला हंगामाचा सण तुमच्या संस्थेने सांगितलंय करायला? हो म्हणे, आम्हाला ते संस्थेला द्यायचं आहे. म्हटलं मग तुमची मंडळी कुठे? त्या संस्थेच्या मंडळीने लोकांनी तो हंगामाचा सणाचे जे काही तुम्हाला टार्गेट दिलेले ते पूर्ण करा. तुम्ही दुसऱ्यांच्या मंडळीकडे जाऊन, दुसऱ्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही हे हंगामाच्या सणाच्या पैसे गोळा करता. कारण तोच व्यक्ती नाही, असे बरेच सापडले. म्हणजे तुमच्याकडून आता मी मुंबईला जाणार आहे,
दुसरा म्हणतो मी पुण्याला जाणार आहे, तिसरा म्हणतो मी नाशिकला जाणार आहे, एक म्हणतो मी नागपूरला. अरे तू इथं करतोय काम आणि हंगामाचे पैसे गोळा करण्यासाठी एवढं दारोदारी फिर लांब फिरतोय कशासाठी? तुझ्या मंडळीला टार्गेट दिलेलं ते तू कर ना, दुसऱ्यांकडे का जातोस तू? बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत प्रियानो की ते सुद्धा आपले ख्रिस्ती कार्यक्रम आहेत तर दुसरे हिंदू लोकांकडून का मागायचे? त्यांचा ना आपला काय संबंध? जर त्यांना तुम्ही सुवार्ता सांगत आहात तर चांगली गोष्ट आहे, पण त्यांची नुसतीच मदत घेणं प्रियानो हे बरोबर नाहीये. इथं दाविदाला सुद्धा प्रियानो तो मिळाला असता सगळं काही, पण तो काय म्हणत आहे की नाही नाही, शब्द अगदी त्याने स्पष्ट सांगितले की नाही नाही, देवासाठी मला फुकटचं काही घ्यायचं नाही, मला माझं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आणि म्हणून प्रियानो जेव्हा आपण म्हणतो की स्वार्थत्यागाने देवाचं घर बांधायचं आहे, आपण आपलं घर बांधायचं आहे, आपलं घर जसं आपण स्वतःचं बांधतो तसं देवाचं सुद्धा घर जे आहे ते प्रियानो आपल्या मेहनत करून जे काही पैसे गोळा केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत, तुम्ही जमा केलेले असतील काही गोष्टी, त्याच्यामधून देणं गरजेचं आहे प्रियानो. नाही तर बऱ्याच वेळेला प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं काही कहाण्यांमध्ये म्हणा की श्रीमंत माणसाला एखादा डाकू चोर लुटतो आणि ते लुटलेले पैसे सगळे गरिबाला वाटतो. त्या डाकूसारखे आपण होऊ नये तर त्या चोरासारखे होऊ आपण, की काहीतरी दुसऱ्याचं घ्यायचं आणि तिसऱ्याला देऊन टाकायचं. देवाला प्रियानो ते बिलकुल मान्य नाही आहे. आणि म्हणून या गोष्टी ज्यावेळेला आपण म्हणतो ही इमारत एखादी बांधली जाते त्यावेळेला प्रियानो ती नुसती दगडा मातीची किंवा सिमेंटची विटांची नको आहे, परंतु प्रियानो आधी त्या संतांची विश्वासणाऱ्यांची जर एकजुटता सिमेंटपेक्षाही जर भारी असेल तरच त्या इमारतीला प्रियानो त्या ठिकाणी गरजेची आहे किंवा ती टिकणारी आहे प्रियानो, आपण असं म्हणू. देवाच्या राज्यामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण बऱ्याच वेळेला आज्ञाधारकता तिथं दिसत नाही, विश्वास दिसत नाही आणि त्यागसुद्धा दिसत नाही. देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणं आधी मंडळीचं प्रियानो आणि विश्वासणाऱ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. देवाच्या आज्ञेचं पालन, जे देवाने सांगितलेले तेच करायचं प्रियानो, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही नको. माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत म्हणजे नसावेत, संपलं काम. काळ्या दगडावरची रेघ, त्याच्यामध्ये मर्याबाई सुद्धा येत नाही, त्याच्यामध्ये पोप सुद्धा येत नाही, कुठल्याही रीतीने प्रियानो माता मंडळी सुद्धा येत नाही, पाळक सुद्धा येत नाही. बरेच लोकांसाठी पाळक देव झालेला असतो. कुठलाही ब्रदर नाही आणि सिस्टर नाही. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. काही वेळेला अधिकारी झालेले असतात देव, त्या देवापेक्षा त्या अधिकाऱ्याला जास्त घाबरतात. मालकाला प्रियानो त्या ठिकाणी देव करून ठेवलेला आहे. नाही ते आमचा बॉस, आमचा साहेब कामावरती जायलाच पाहिजे, नाही तो नाराज होईल. मनुष्याला घाबरण्यापेक्षा देवाला घाबरणं महत्वाचं आहे प्रियानो. त्याचा आदर करणं, त्याच्या आज्ञेचं प्रियानो पालन करणं. बऱ्याच वेळेला देवाच्या आज्ञा, देवाच्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो आणि जगातल्या गोष्टींमध्ये इतके गुरफटून जातो प्रियानो की आपल्याला वाटतं हेच जीवन आहे, पण देवाला प्रियानो आपण कुठेतरी नाराज केलेला आहे. अशा वेळेला प्रियानो आपलं देणं, तुम्ही कितीही कष्ट कराल आणि देवाला त्या कमाईमध्ये प्रियानो कमाईतून तुम्ही देत असताल पण आज्ञापालन करत नसताल, देवाचं भय बाळगत नसताल, तुमचं देणं म्हणजे प्रियानो राखच दिलेली आहे. तुम्ही काही दिलेलं नाही, काहीही त्याचा अर्थ राहत नाही, देव आशीर्वादित करत नाही प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो बांधणं जे आहे ते आधी हृदयामधून, ते आपल्या आत्म्यातून हे होणं प्रियानो गरजेचं आहे. आज्ञाधारकपणा, विश्वास आणि मग प्रियानो त्यागाबद्दल मग आपण म्हटलं जातं किंवा बोललं जातं. दाविदाच्या या गोष्टीमधून प्रियानो तुम्हाला आणि मला दिसून येत आहे, ज्यावेळेला फुकटच्या गोष्टी होतात प्रियानो
मला नेहमी असं वाटत असतं की आपल्याकडे नाही तसं, पण काही मंडळांमध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये एक अशी वृत्ती पाहायला मिळते की चर्चकडून आम्हाला काहीतरी मिळावं, चर्चकडून मिळावं, काही मिळावं, काही मिळू दे, पण चर्चने आम्हाला द्यावं काहीतरी. जेव्हा की बायबल आपल्याला उलट सांगते प्रियानो, मंडळीने देवाला द्यायला पाहिजे. मध्ये काही वर्षापूर्वी आपल्या प्रांतामध्ये सुद्धा काही मंडळातल्या लोकांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. अचानक रीतीने ते पाणी वाढलं आणि मग त्यांनी रातोरात अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की अशी परिस्थिती आहे. आता आपल्याकडे काही असे ताबडतोब फंड्स तयार नसतात की बाबा ताबडतोब लगेच द्या ह्या फंडामधून. अचानक एखादी समस्या उभी राहिली, त्याला असा वेळ लागला वरपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत सांगायला की बाबा अशी अशी समस्या आहे, आपल्याला फंड्स गोळा करायला लागतील, त्या मंडळीला मदत करावी लागेल. थोडासा उशीर झाला करण्यामध्ये, पण तिथल्या लोकांनी परत एकदा फोन करून अधिकाऱ्यांना, पाळक लोकांना धमक्या द्यायला लागले की एवढी मोठी तुमची संस्था आहे आणि तुम्ही काय आम्हाला मदत करू शकत नाही का. मदत करायची गरज होती आणि मदत चालली पण होती, गोळा त्यांची जमाजमा चालली होती, पण त्यांची वृत्ती अशी होती की नाही, एवढी मोठी जर तुम्ही म्हणता आंतरराष्ट्रीय संस्था आहे तर आम्हाला ताबडतोब तुम्ही मदत करायला पाहिजे होती. कशी तरी ती अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे मदत गोळा करून, पाळकांकडून, मंडळांकडून जमा केले पैसे आणि देऊन टाकले. त्या मंडळीला दिल्यानंतर त्यानंतर प्रियानो ज्या काही समस्या येतील त्या मंडळीवरती ते लगेच अधिकाऱ्यांना फोन करायचे, तुम्ही मागच्या वेळेला दिलं होतं ना, आता पण द्या आम्हाला. हक्काने ते अगदी सांगायला लागले. तशीच समस्या दुसऱ्या मंडळांमध्ये सुद्धा झाली होती नंतरच्या काळामध्ये, पण त्यांनी फोन नाही केला. पण यांना मात्र ही सवय लागली आता की नाही, मागच्या वेळेला जसं तुम्ही केलं नाही, यावेळेला सुद्धा तुम्ही आम्हाला करायला पाहिजे. फुकट जेवढं मिळत आहे ओढून घ्यायचं. आणि म्हणून कधी कधी मला वाटतं स्वस्त धर्म हा दुर्बल ख्रिस्ती लोकांना निर्माण करतो. स्वस्त धर्म एकदम, पण आपल्याला दुर्बळता आणते प्रियानो. बाकीच्या वृत्तींकडे, लोकांकडे पाहतो आपण, जे काही त्यांना प्रियानो दान द्यायला आवडतं. काही लोक कमी देतात, काही लोक भरपूर देतात, मूर्तीला देतात. काही लोक एकदम कमी देतात तर काही लोक खूप जास्त देतात मूर्तीला. पण त्यांची वृत्ती ही असती, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. ही वृत्ती असते त्याच्या देण्यामागे. मला काहीतरी मिळवायचं आहे, ते 1 पैसा दोगे तो वो 10 लाख देगा, मला रिटर्न काहीतरी मिळायला पाहिजे. आज त्या लोकांची वृत्ती, त्यांच्या देवाबद्दल त्यांना तसं शिकवलं जाते किंवा ते वागतात तसे, तीच वृत्ती प्रियानो आपल्याकडे यायला नको. आणि म्हणून आपल्याकडे स्वार्थ त्यागाने शब्द वापरला जातो की नाही, मी माझ्या पोटाला चिमटा देईल किंवा मी काहीतरी गोष्टी त्याग करेल आणि तो पैसा जो आहे तो मी त्या ठिकाणी देवाला त्या देणार आहे, रिटर्न अपेक्षा न करता. प्रियानो, ही वृत्ती आपली असली पाहिजे. आणि मागे मी प्रियानो जसं म्हटलं होतं बऱ्याच वेळेला की पाश्चात्य लोकांकडे खूप पैसा आहे आणि म्हणून ते आपल्याकडे पण पाठवतात, असं नाही आहे प्रियानो. आपल्यासारखेच तिकडे सुद्धा प्रियानो त्यांच्या त्या स्थितीमध्ये सुद्धा, त्या गरिबीमध्ये जगत असताना प्रियानो देवाला त्या ठिकाणी ते अशा रीतीने अर्पण देत असतात. आणि प्रियानो, मी मागे जसं म्हटलं होतं एकदा हे उदाहरण देऊन की आपल्याकडे भाकर आणि चपाती खाण्याची प्रियानो जशी प्रथा आहे तसं तिकडे ब्रेड खाण्याची प्रथा आहे. काही वेळेला काही घरांमध्ये सकाळी बनवलेली एखादी चपाती, पोळी असेल, भाकर असेल, ती प्रियानो संध्याकाळी खात नाहीत. त्यांना ती संध्याकाळी पण गरम गरम लागते. ते म्हणतात सकाळची शिळी झालेली आहे. काही लोकांना असतं, सगळ्यांचंच नाही म्हणत, पण ते म्हणतात शिळी झाली, सकाळची चपाती संध्याकाळी खायची.
अगदी तीच वृत्ती प्रियानो पाश्चात्य देशांमध्ये आहे, असं आमच्या बरेचसे मित्रमंडळी आणि अधिकारी किंवा फॉरेनर्स हे सांगतात. सकाळी बनवलेला ब्रेड जो असतो, ब्रेड खायची सवय आहे त्यांना. तिकडं आपल्यासारखी चपाती पोळी नाही आहे, भाकर नाही आहे, ब्रेड खातात. सकाळी ब्रेड बनवला तर तो प्रियानो संध्याकाळी खात नाहीत, संध्याकाळी तो शिळा झालेला असतो. संध्याकाळी परत एकदा नवीन फ्रेश ब्रेड सगळेजण खात असतात, ते बेकरीमधून ते घेऊन येतात. पण सकाळी बनवलेला ब्रेड जर जास्त उपलब्ध असेल तर तो ब्रेडचा जो बेकरीचा जो मालक आहे तो कमी पैसे, म्हणजे अर्ध्याच्याच किमतीपेक्षाही कमी पैशामध्ये तो संध्याकाळीच सकाळचा ब्रेड विकत असतो. अर्ध्यापेक्षाही कमी. ज्याला पाहिजे असेल तो घेऊन जातो. तो सकाळचंच बनवलेलं आहे. काही लोक विचार करतात खाऊया आपण, तो सकाळचाच ब्रेड प्रियानो विकत घेतात, कारण तो निम्म्या पैशाला उतरलेला आहे. 100% जर सकाळी त्यांना पैसे द्यायला लागत असेल, 100 रुपये दिलेले असतील, तर संध्याकाळच्या वेळेला 25 रुपयामध्ये तोच ब्रेड त्यांना मिळणार आहे, किंवा 20 रुपयामध्ये सुद्धा मिळेल. त्यांचे किती पैसे वाचले? 75. वाचले जे पैसे आहेत, हा ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या कार्यासाठी प्रियानो बाजूला काढतो. त्यांच्या संस्कृतीमध्ये कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांसाठी तो शिळा खातोय आपण असं वाटत असेल. बाकीचे लोक ताजा खात आहेत, आता बनवला नाही आता घेऊन आले, पण आपण सकाळचा खातोय. तर ते 75 किंवा 80 रुपये जे आहे ते वाचवलेले पैसे ते डब्यामध्ये टाकतात. आणि असे करून प्रियानो दर दिवशी पैसा जमा करून ज्या वेळेला एखादं प्रियानो कार्य येतं, आव्हान दिला जातो, त्यावेळेला हा सगळा डबा प्रियानो ते घेऊन चर्चमध्ये येतात. आणि असे बरेच लोक करतात प्रियानो. त्यावेळेला तो फॉरेनमधला पैसा जो आहे आपल्याकडे येतो. आपल्याला असं वाटतं की फॉरेनचा पैसा येतच राहतोय, अरे भरपूर आहेत त्यांच्याकडे. नाही प्रियानो, आपल्यासारखेच गरीब लोक सुद्धा तिथे सुद्धा आहेत, पण ते स्वार्थ त्याग करतात. कुठंतरी स्वतःला पाहिजे असलेल्या गोष्टींचा त्याग करतात आणि प्रियानो दुसऱ्याला त्यातून काहीतरी फायदा होईल म्हणून प्रियानो ते पैसे पाठवत असतात. दाविदाने सुद्धा त्या ठिकाणी प्रियानो हे त्याच्या स्वतःच्या कमाईतून दिलेलं आहे. फुकटचं नकोय तो म्हणाला, मला फुकटचं नकोय, मला देवाला द्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला प्रियानो हग्गाईचं एक आपण शास्त्रभाग वाचूया. हग्गाईचं पुस्तक, त्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन कोणी वाचेल? हग्गाईचं पुस्तक जखऱ्याच्या आधी, जखऱ्याच्या, यस, सेनाधीश 7वं वचन म्हणते, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रगट होईल, असे परमेश्वर म्हणतो. डोंगरावर जाऊन लाकडे आणा. हग्गाईचा काळ आहे. मंदिर तर शल्मोनानेच बांधलेलं आहे, पण आता त्या मंदिराची काही पडझड झालेली आहे. लोकांचं लक्ष त्या मंदिराकडे लागलेलं नाही आहे. तिथे प्रियानो पडझड झालेली आहे, तिथं मेंटेनन्सची गरज आहे, तिकडे लागलेलं नाही. पण लागलेलं लक्ष कुठं माहिती आहे का? त्यांचं आपल्या घरांकडे लक्ष लागलेलं आहे. अरे आपलं घर बांधायचं आहे, अरे आपल्या घराची काळजी करायची आहे. आणि म्हणून प्रियानो सगळे लोक त्या काळामध्ये प्रत्येक जण आपापलं घर बांधण्यामध्ये, त्याला सुशोभित करण्यामध्ये प्रियानो ते लागलेले आहेत. आणि इथलं मात्र देवाचं मंदिर जे आहे त्याची मात्र प्रियानो कोणालाच काळजी नाही आहे. तिथं पडझड झालेली आहे किंवा त्याला मेंटेनन्सची गरज आहे, पण त्याकडे प्रियानो कोणाचं लक्ष नाही आहे. आणि म्हणून परमेश्वर हग्गाईच्या द्वारे प्रियानो, या संदेशाच्या द्वारे तो लोकांना त्या ठिकाणी म्हणून म्हणत आहे 8व्या वचनामध्ये, डोंगरावर जाऊन लाकडे आणा आणि मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रगट करेन, असे परमेश्वर म्हणतो. पण 8व्या वचनाच्या आधी 7व्या वचनामधली शेवटची ओळ काय सांगत आहे? कोणी मोठ्याने वाचा.
7व्या वचनाची शेवटची ओळ काय म्हणत आहे? तुम्ही आपल्या मार्गाकडे काय करा? लक्ष लावा. म्हणजे काय? एक ताकीद तो देत आहे, तो वॉर्निंग देत आहे, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. काय करताय तुम्ही? तुमचा मार्ग तुम्ही भटकलेले आहात, फोकस करा. तुम्ही काय करत आहात? एका बाजूला मंदिर पडत चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमची घरं मात्र त्या ठिकाणी फार सुशोभित करण्याच्या मागे लागलेला आहात. आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. प्रियानो, जर देवदयेने आपल्याला मंदिर आहे, काही लोकांना ते पण नाहीये, पण आपण जर प्रियानो आपल्या शरीराबद्दल जर म्हणत आहे, तर 1 कोरिंथमध्ये काय म्हटलेलं आहे? 3:16. 1 कोरिंथ 3:16. बऱ्याच जणांना आठवत असेल. 1 कोरिंथ 3:16. योहान 3:16 सारखं पहिले मी सांगितलं होतं. 1 कोरिंथ 3:16 काय होतं? तुमचं शरीर आत्म्याचं काय आहे? मंदिर आहे. तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. आध्यात्मिक रीतीने आपण शारीरिक रीतीने प्रियानो भटकत चाललेलो आहोत, पण आध्यात्मिक रीतीने आपलं प्रियानो फोकस करण्याची गरज आहे. देवाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. देव काय सांगतो त्याकडे प्रियानो आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या दिवसांमध्ये जर आपण राहत आहोत, तर प्रियानो त्याने वेगवेगळी चिन्ह सांगितलेली आहेत आणि आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा प्रियानो ही चिन्ह किंवा बदल आपल्याला फार चांगल्या रीतीने दिसत आहेत. देव विशेष कृपा आपल्यावरती देत आहे प्रियानो. कारण आपण कृपेच्या काळामध्ये तर राहतच आहोत, परंतु आपल्याला अनपेक्षित रीतीने परमेश्वर संरक्षण देत आहे, काळजी घेत आहे, गरजा पुरवत आहेत. आपलं लक्ष प्रियानो आपल्या जगिक गोष्टींकडे न करता देवाकडे प्रियानो फोकस करणं प्रियानो फार गरजेचं आहे. दूरदृष्टी किंवा लांबचं पाहण्यासाठी प्रियानो बायनोक्युलर वापरला जातो, पण त्या बायनोक्युलरला सेटिंग असतं, त्याच्यातून दिसत असतो, प्रकाश येत असतो, पण धुरकट दिसत असतं प्रियानो. काही वेळेला काहीच दिसत नसतं. पण सेटिंग जर करावी लागते, म्हणजे काय? त्याचं त्या ठिकाणी जी चकती असते ती फिरवावी लागते आणि जोपर्यंत तो स्पष्ट दिसत नाही भाग, तोपर्यंत ती चकती हळूहळू सेट करावी लागते. एकदा का सेट झालं तर अगदी दूरची गोष्ट देखील प्रियानो अगदी जवळ असल्यासारखी आपल्याला दिसते. आपण जर आध्यात्मिक रीतीने फोकस जर झालो प्रियानो, पुढं होणाऱ्या गोष्टी अगदी आपल्याला स्पष्ट दिसतील की आपण त्याच्यामध्येच आहोत, त्या जवळ आहेत अगदी. देव आपल्याशी बोलत आहे प्रियानो, तो सांगत आहे खूप काही गोष्टी, पण लक्ष प्रियानो आपण फोकस केलेला नाही. या लोकांचं लक्ष प्रियानो दुसरीकडे आहे, जगातल्या गोष्टींकडे आहे. आजच्या काळामध्ये कदाचित आपलं सुद्धा लक्ष प्रियानो हे देवाकडे न लावता आपण आपले उद्योगधंदे, काम आणि प्रियानो नातेवाईक आणि प्रियजन यांच्यामध्येच प्रियानो आपण जे गुरफटून गेलेलो आहोत. पण फोकस जे देव करायला सांगत आहे प्रियानो, आज मंडळ्या तिथं चुकत आहेत. लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटच्या काळामध्ये प्रियानो आपण जर जगत आहोत, पाहायला पाहिजे आधी मला देवबापाचं घर बांधणं गरजेचं आहे. आधी मला देवबापाच्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे. सकाळी अगदी उठल्यापासून, आठवड्याचा रविवार एकच दिवस नाही म्हणते प्रियानो, अगदी आठवड्याच्या प्रत्येक दिवसामध्ये प्रियानो फोकस ठेवणं गरजेचं आहे. काय माझ्याशी देव आज बोलत आहे? आध्यात्मिक रीतीने प्रियानो देव आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी सांगत आहे आणि म्हणून लक्ष द्या, तो म्हणत आहे. 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. आपले मार्ग पहा नाही म्हटलेलं प्रियानो, त्यांनी लक्ष लावा म्हणून सांगितलेलं आहे. एकदा एका कुटुंबाने प्रियानो त्यांच्या कमाईमधून देवाच्या कार्यासाठी
कौटुंबिक रीतीने मोठी रक्कम देऊन टाकली. पाळक साहेबांना अपेक्षा नव्हती की ते कुटुंब एवढी मोठी रक्कम सेवा कार्यासाठी देईल. आणि म्हणून त्यांनी विचारलं, कारण ती पाळक साहेबांच्या हातामध्ये त्यांनी आणून दिली. पाळक साहेब म्हणाले, ही एवढी मोठी रक्कम तुम्ही सेवा कार्यासाठी देत आहात, देव पाहत आहे, पण हे तुम्हाला पूर्ण तुमचं सेविंगच गेलं असेल याच्यातून, असं तुम्ही कसं काय देऊ शकता? तुमच्यासाठी काहीच ठेवलं नाही का तुम्ही? ते म्हणाले, हे गोळा करण्यासाठी जर त्या देवाने मदत केलेली आहे तर पुढच्या दिवसांसाठी देव परत एकदा आम्हाला देईलच, आम्हाला त्याची काळजी नाही. गोळा करण्यासाठी आम्हाला मदत केली ज्या देवाने, पुढच्या दिवसांसाठी सुद्धा तोच करून देईल आणि परत एकदा अशीच जमा होईल. अगदी प्रियानो सांगतो, त्या व्यक्तीची साक्ष आहे. दुसऱ्याच महिन्यामध्ये इतकी त्यांना बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या, संधी आल्या व्यवसाय करण्याच्या, की वर्षभरामध्ये प्रियानो जेवढं त्यांनी दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पट्टीने देवाने त्यांना त्या बिझनेसमधून परत एकदा दिलं. देवाची स्तुती असो, ती साक्ष आहे. मी फक्त म्हणत आहे प्रियानो की देव कार्य कसं करतो, आपण प्राधान्य, आपण फोकस जर देवावरती केलेला आहे, देवासाठी प्रियानो आपण जर म्हणत आहोत, देव बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रियानो पुरवतो. मला वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये मी जसं म्हणतो प्रियानो की पाळकीनबाईशी लग्न करताना त्यांना आधी जाऊन भेटलो होतो आणि त्यांना विचारलं होतं, बाबा पाळकाबरोबर का लग्न करायचं आहे? ते म्हणे, पाळकाबरोबरच लग्न करायचं आहे. म्हटलं का? 2 दृष्टिकोन असतात. ते बोलायच्या आधी मीच त्यांना सांगितलं 2 गोष्टी. एक दृष्टिकोन असतो, पाळकाबरोबर लग्न करायचं म्हणजे बिचारा पाळक रे, गरीब येतो, दया करा त्याच्यावर, मी काम करेल आणि माझ्या नवऱ्याला मी मदत करेल, असा एक दृष्टिकोन असतो. बिचारा चपलेमध्ये फिरतो, फाटकी पिशवी घेऊन जाईल, हा एक दृष्टिकोन असतो लोकांचा. पाळक आहे बिचारा, दया करा त्याच्यावर. दुसरा एक दृष्टिकोन असतो, पाळक आहे, फॉरेनलाच फिरत राहिला, हा परदेशातच जाईल, हा हेच करेल, पैसा गोळा करेल, म्हणून पाळकाबरोबर लग्न करा. पण म्हटलं, मी या दोघांपैकी नाही आहे, मला दोघांपैकीही देव ठेवणार नाही, मला चांगलं माहिती आहे. मी आलोच तर कधी कधी चपलेत पण येईल आणि कधी कधी चपलेमधून विमानातही जाईल, माहीत नाही मला. मी असं सुरुवातीलाच त्यांना सांगितलं, मी मधला आहे म्हटलं पाळक, माझी परिस्थिती एवढी पण देव कधी करणार नाही आणि फार पण होऊ देणार नाही, मला माहिती आहे, मध्यम मला ठेवेल. त्यांनी सांगितलं, तुम्ही कसे असा, मला देवाच्या सेवकाबरोबर सेवा करायची म्हणून मला पाळकाबरोबर लग्न करायचं, मला सेवा करायची देवाची. फोकस. लग्न झाल्यानंतर मला कधी वाटलं नव्हतं की देव वेगवेगळ्या रीतीने, म्हणजे आत्तापर्यंत ज्या पाळक लोकांना मी पाहिलं माझ्या लहानपणापासून, खूप भयंकर समस्या, त्रास, अडचणी, खाण्यापासून प्रियांनो, घरातल्या वस्तू तर जाऊ द्या, खाण्यापासून त्यांना त्रास. आणि माझ्याकडे माझ्या जीवनात जेव्हा मी पाहतो, लग्न झाल्यानंतर प्रियांनो सेवा इतकी प्रभावी आणि देवापाने आशीर्वादित केलेली आहे की मला असं वाटतं की मी पाळक नाहीच आहे, मी अजून दुसरं काहीतरी करतोय, की देवबाप मला आशीर्वाद देत आहे. आणि मग लक्षात येतं, देवबाप दाखवतो की नाही, तू फोकस ठेवलेला आहेस माझ्यावर, तुझं फोकस जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही ठेवल्या, तू फोकस ठेवलेला आहे माझी सेवा करण्यासाठी, मी तुला यामध्ये सहाय्य करेन. आणि आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत देवाला मी धन्यवाद देतो, माझ्यामध्ये तेवढी प्रियानो क्षमता नाही, पण देव त्याची कृपा देत राहतो. मला मुद्दा सांगायचा आहे, देवाच्या कार्यासाठी प्रियानो फोकस चालू ठेवा. तो जर फोकस वाढला तर जगातल्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जातील आणि देव आशीर्वाद देणार नाही. त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी करा आणि देवावरती लक्ष फोकस करा प्रियानो, देव सगळ्या गोष्टींचा पुरवठा देत राहतो.
कुठल्याही गोष्टीमध्ये तो कमी पडू देत नाही. आणि प्रियांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून खास करून दिसात लूक वर्तमान जे आपण काढलं मगाशी वाचलं, त्याचा 21वा अध्याय 1 ते 4 वचन. लूक 21 1 ते 4 काय म्हटलेलं आहे तिथे? लूक वर्तमान 21वा अध्याय आणि 1 ते 4. येस, आमेन. विधवेचा प्रियांनो 2 पैसे म्हटलेला आहे आणि येशू ख्रिस्त मंदिराच्या त्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो लोकांचं येणं जाणं बघत आहे. लोकांचं मंदिरामध्ये भंडारामध्ये ते किती दान टाकतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि लोक मोठमोठे आवाज करून देत आहेत, नाही का. तिकडे प्रियांनो, खास करून मंदिरामध्ये जे काही दानार्पणाच्या पेट्या असतात त्या धातूच्या असतात, लोखंडाच्या, आणि त्याच्यामध्ये सोन्याच्या नाणी किंवा दुसरे काही आभूषणं पण लोक टाकायचे. पण ते टाकत असताना प्रियांनो, आतमध्ये त्यांनी काय वेल्वेट लावलेलं नसायचं. टाकल्यानंतर एक जरी नाणं टाकलं तरी त्याचा आवाज घुमायचा. टन, टाकलं कोणीतरी बाबा, आणि मुद्दामून लोक टाकायचे. आवाज घुमला ना तिकडे, रिटपंड आला तो. आणि लोक मुद्दामून काय करायचे, 2 ओंजळीने टाकायचे की टन 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 आवाज यायला पाहिजे. लोकांना समजायला पाहिजे, अरे एवढा मोठं काहीतरी कोणीतरी टाकलं, कोणी टाकलं. लगेच लोक बघायचे, त्यांचं लक्ष इकडे तिकडे असेल पण ते बघायचे दानपेटीकडे, कोण उभा आहे बाबा, आणि दोन्ही उंजळीतून ते टाकायचे. येशू ख्रिस्त हे सगळं पाहत आहे. पण या विधवेबद्दल तो काय म्हणत आहे, त्याने एका दरिद्री विधवेला 2 टोल्या टाकताना पाहिले. काही लोक म्हणतील, काय या येशू ख्रिस्ताचं बोलणं आहे, त्या विधवेला दरिद्री पण म्हणतो, विधवा पण म्हणतो. पण ती आहे प्रियानो, ती परिस्थिती तिथं सांगितलेली आहे की एका दरिद्री विधवेलाही त्याने 2 टोल्या टाकताना पाहिले. मला वाटतं जीजस फिल्म जे दाखवतात त्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये हा एक सीन प्रियानो घेतलेला आहे, कारण लूक वर्तमानावरतीच चित्रपट आधारित आहे. आणि त्याच्यामध्ये ती विधवा खरंच अशी गरीब दाखवलेली आहे. आणि जे भांडं आहे त्या ठिकाणी प्रियानो, ती आपल्या छोट्याशा कमरेतून तो 2 टोल्या काढते आणि अशी फक्त सरकवताना दाखवलेले प्रियानो, सरकवताना दाखवले, अशा टाकताना नाही. तिला लोकाला दाखवायचं नव्हतं मी किती टाकते, तिला माहिती हे फार कमी आहे. आणि एवढं कमी आहे एवढंच नाही तर तिचं जे काही होतं ते खरंच तिने टाकलेलं आहे, पण टाकताना प्रियानो तिने सरकवलंय फक्त ते पुढं. हळू जाऊ दे बाबा, ते कोणाला कळायला नको मी टाकते म्हणून. पण येशू ख्रिस्ताने ते पाहिलेलं आहे म्हणून ते म्हणत आहे. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकलेले आहे. 2 फक्त प्रियांनो तिने टोल्या टाकलेल्या आहेत, पण सर्वांपेक्षा अधिक काळ म्हटलेलं आहे. कारण तो म्हणत आहे त्याच्यामध्ये, कारण ह्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान टाकले आहे, हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकलेली. यांनी समृद्धीतून दिले म्हणजे काय, भरपूर त्यांच्याकडे आहे, पुरून उरलेलं आहे, वाहत आहे, त्याच्यामधून त्यांनी दिलेलं आहे. थोडंसं जाऊ दे, नो प्रॉब्लेम देवाला देताना. पण हिने मात्र काय टाकलेलं आहे, हिने आपल्या कमाईतून तिने कमवलेलं आहे प्रियानो. बाकीच्या लोकांनी कमवलेलं नाहीये, बसल्या बसल्या त्यांची प्रियानो कदाचित व्याजाने पैसे वाढत राहतात, नाही का. लोकाला द्यायचे व्याजाने आणि व्याज वाढवत राहायचं आपलं. लोकांचं
व्याज घेत राहायचं. पण ह्या बाईने कष्ट केलेले आहेत आणि पैसे स्वतःसाठी जे जमा केले होते तिने, त्यामधून प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या लक्षात आलेलं आहे, कारण तो स्वतः देव आहे आणि प्रियांनो तो पाहत आहे. हिने आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकलेली आहे. तिचं तेवढंच होतं प्रियांनो. ही एक विधवा आठवते आणि ती एक विधवा आठवते प्रियांनो जुन्या करारातली. कोणती? संदेष्टा देवाचा सेवक म्हणतो, घरात जा आणि मला एक भाकर दे. ती म्हणते माझ्याकडे तेवढंच आहे, आम्ही खाऊ आणि मरू. खाऊन मरणार नव्हते ते, पण तिला म्हणायचं काय होतं, तेवढंच आहे आमच्याकडं, यानंतर हे खाल्लं ना की आमचं मरण नक्कीच आहे, कारण पुढं काहीच नाही आमच्याकडे. वी आर हेल्पलेस, काहीच नाही आता, एवढं खाऊ आणि नंतर मरू आम्ही. पण तरी तो काय म्हणतो, मला आधी आणून दे. काय लोक म्हणते की ती स्वार्थी आहे देवाचा सेवक. देवाचा सेवक म्हणतो, मग देवाला का नाही मागत? तो देवालाच मागतोय का? देवाला माहिती प्रोव्हिजन, पण देवाला प्रियानो त्या बाईला आशीर्वादित करायचं होतं म्हणून तिच्याकडून मागणं प्रियानो तर करत आहे, मला आधी दे. इथं येशू ख्रिस्ताने पाहिलेलं आहे, तो म्हणत आहे समृद्धीतून त्यांनी टाकलेलं या सर्वांनी, पण हिने आपल्या कमाईतून टाकलेलं आहे. घर बांधण्याआधी स्वार्थ त्याग, काहीही बांधण्याआधी प्रियानो हृदय आपलं कसं आहे, अंतःकरणामध्ये काय आहे हे चाचपडून पाहणं गरजेचं. आपलं देणं प्रियानो लाखांनी आणि करोडोंनी होऊ शकतं, पण हृदयामध्ये जर प्रेम नाहीये, देवाबद्दल विश्वास नाही, आदर नाही, आज्ञापालन नाहीये, करोडोंचे पैसे प्रियानो माती मोल आहेत, काही उपयोग नाही त्याचा. आज तुम्हाला आणि मला प्रियानो देवा आव्हान देत आहे, ज्या शीर्षकाप्रमाणे म्हणत आहे, स्वार्थ त्यागाने देवाचं घर बांधायचं. प्रिय स्वार्थ त्यागाने प्रियानो देवाची सेवा करायची आहे. बरेच लोक स्वार्थ त्याग करतात आणि देवाची सेवा करतात. त्याच्यामध्ये प्रियानो चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये असं जर काही लोक असतील जे पूर्ण वेळ सेवा करतात, त्यांच्या सेवेकडे बघून त्यांना दीक्षा दिली जाते, ऑर्डेन मिनिस्टर म्हणतात. पण काही लोक असतात की त्यांना खूप वाटतं सेवा करावी, पण त्यांना फुल टाईम सेवा करता येत नाही, त्यांना काहीतरी त्यांची उपजीविका असते. त्यांना सुद्धा प्रियांनो चर्च ऑफ द नॅझरीन विचारात घेते. त्यांची सेवा बघून ते पार्ट टाईम सेवा करतात, म्हणजे कुठंतरी काम ते करतात आणि प्रियांनो उपजीविका मिळवतात, पण कुठंतरी संध्याकाळच्या वेळेला सेवा करतात. त्यांना सुद्धा आदर करण्यासाठी चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये डिकन म्हणून प्रियांनो त्यांना उपाधी दिली जाते. डिकन, ऑर्डेन एल्डर्स माझ्यासारखे फुल टाईम सेवक, पण जे पार्ट टाईम करणारे आहेत त्याच तुलनेचे आहेत, त्यांना डिकन म्हणून प्रियांनो पदवी दिली जाते, आदर केला जातो. पण कुठंतरी प्रियांनो त्यांनी त्यांच्या जीवनाला देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून दरवेळेला म्हणत असतो, आयदर बी फुल टाईम ऑर बी पार्ट टाईम, बट डोंट से आय डोंट हॅव टाईम. एक तर पूर्ण वेळ सेवा करा, नाही तर अर्धे वेळ तरी करा, पण असं म्हणू नका. मी विश्वासणाऱ्यांना बोलतो, मी पाळक लोकांमध्ये बोलत नाहीये, विश्वासणाऱ्यांना मी म्हणत आहे, एक तर पूर्ण वेळ सेवा करा, नाही तर अर्ध वेळ सेवा करा, पण असं कधीही म्हणू नका की मला देवाची सेवा करण्यासाठी वेळ नाहीये. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. मग माझ्याशी देव जे बोललेलं आहे पहिल्यापासून प्रियांनो मला हे तत्व कळतंय. मंडळीतला प्रत्येक व्यक्ती हा देवाचा सेवक आहे, सेविका आहे. फक्त रविवारी चर्चला येऊन बसणं प्रियानो उपयोगाचं नाहीये. ऍक्टिव्हली भाग घेणं गरजेचं आहे प्रियानो, वेगवेगळ्या रीतीने समोर येणं. मग ते आपलं प्रियानो अर्पण का असू द्या. आपला एरिक बाळ सुद्धा एक सेवक आहे.
अर्पण घेतो स्वतःहून जाऊन. त्याला सांगावं लागत नाही, जातो तो घेऊन. एक प्रकारची सेवा आहे प्रियानो. त्याला वाटतंय मला करायचंय काहीतरी. आपल्या सगळ्यांना देवबापाने काही ना काहीतरी टॅलेंट्स देवाने प्रियानो कृपादान दिलेलं आहे, त्याचा उपयोग मंडळीमध्ये करत राहणं प्रियानो गरजेचं आहे. पण आपण नुसतं जेवून चर्चमध्ये बसत आहोत, आपली मन प्रियानो अजूनही देवाला पूर्ण समर्पित झालेली नाही. आपण नुसतेच येतो आणि बसून जातो, ॲक्टिव्हली भाग घेणं. काही आहेत आपल्यामधले तरुण जे होऊन गेले, ते म्हणाले पूर्वी आम्ही मागे बसायचो, बाप्तिस्मा झाल्यानंतर पुढे बसायला लागलो. पण नंतर माझं तत्व तिथंच संपत नाही. काही पाळक लोक तेवढ्यावरती खुश राहतात, मागे बसलेले लोक पुढे येतात. पण मी म्हणतो पुढे बसलेले लोक आता इथं माझ्याबरोबर उभे राहायला पाहिजे. मग ते पूर्ण सभासद झाले, माझी जबाबदारी मी चांगली पार पाडली असं मला सुद्धा देवाला सांगता येईल. जर ते इथले इथंच फिरत असतील, काही वेळेला काही लोक फार मागं बसायचे, पुढे आले आणि पुढे आलेले कधी मागं जातात आणि मागं जाऊन बसतात. देवाला आवडणार नाही प्रिया. पुढे येणं गरजेचं आहे, स्वतःहून सांगणं गरजेचं आहे. वाट बघत बसू नका पाळक साहेबांनी माझं नाव घेतलं पाहिजे आणि मगच मी सेवा करायला पुढे जाईल. मला देव दाखवतोय, मला आज हे करायचंय, पाळक साहेब मला संधी द्या, मी उपलब्ध करून देईल, लगेच तुम्हाला संधी देईल. आदल्या दिवशी सांगा मला, पाळक साहेब मला उद्या गाणं गायचं आहे, पाळक साहेब मला संदेश द्यायचा आहे, पाळक साहेब मला साक्ष द्यायची, मला हा शास्त्रभाग वाचायचा आहे. मी मुद्दामून म्हणतो प्रियानो, आपल्याकडे आपण सेट पॅटर्नच पाळला पाहिजे असं ठेवत नाही. आपण मोकळी तक ठेवलेली आहे, ओपन वर्शिप आहे प्रियानो. आणि म्हणून आपल्यामध्ये प्रियानो काही लोक मोठ्या मंडळीचे तरुण इकडे येऊन सेवा करायला प्रियानो उत्सुक झाले की इथं संधी मिळते. आज प्रियानो मी परत एकदा म्हणत आहे, आपल्याला देवाची सेवा करायची, आपल्याला पुढे राहणं गरजेचं आहे. मागचे ते पुढे होतील आणि पुढचे ते मागे होतील, असे दिवस आता खरंच आलेले आहेत प्रियानो. विश्वासामध्ये पूर्वी थंड होते, आज प्रभूमध्ये ते वाढलेले आहेत. आणि प्रभूमध्ये जे वाढले त्यांनी आणखीन पुढे जावं प्रियानो, सेवा करावी. पण ते जर मागं जात असतील तर देवाला ते बिलकुल आवडणार. आपल्याला घर बांधायचं, देवाचं घर बांधायचं आहे, इथं पण बांधायचं आहे प्रियानो. आणि सेवा करता करता आपल्या खेडोपाडी सुद्धा जायचं आहे प्रियानो. ज्या ठिकाणी नाही आहेत त्या ठिकाणी लोकांना सुवार्ता सांगायची, तिथं मंडळे उभ्या करायच्या आहेत. हे टार्गेट मी नाही, संस्थेने नाही, जीजस फिल्मने दिलेलं नाही, हे देवापाने दिलेलं टार्गेट आहे प्रियानो. ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. आपल्यापेक्षाही दुर्गम भागामध्ये जाऊन सेवा कार्य करत राहणं हे प्रियानो प्रत्येक मंडळीचं कर्तव्य आहे. फक्त पंचमंडळ नाही, पाळकच नाही, जीजस फिल्मचे लोक नाही, प्रत्येकाचं कार्य प्रियानो. ज्या देवबापाने आपल्यासाठी प्रियानो रक्त सांडलेलं आहे, त्याला अपेक्षा ती आहे, माझ्या प्रत्येक रक्ताचा थेंब हा आशीर्वादित झालेला पाहिजे. तुमचं आणि माझं पाप प्रियानो त्या रक्तामुळे शुद्ध झालेलं आहे, पवित्र केलेलं आहे. तेवढ्यावरती समाधान न राहता वाढत जाणं प्रियानो, प्रभूच्या सेवेमध्ये प्रियानो वाढत जाणं गरजेचं आहे. देवबाप मग म्हणेल की माझं खरंच रक्त मी ह्या व्यक्तीसाठी मोलवान ह्याने धरलं, सगळ्यांसाठी ओतलं गेलंय. पण काही लोक प्रियानो त्या रक्ताला क्षुल्लक रीतीने कॅज्युअली घेतात. पण ख्रिस्ताने ते दिलेलं आहे कशासाठी? की आपण प्रियानो संख्येने कमी आहोत, पण अधिक देवाची सेवा करत राहायची, काम करता करता सेवा करत राहायची. देवबाप सहाय्य करू. प्रार्थना करूया. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. तुझी कृपादया दिलीस आणि प्रभू आज पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी एकत्र आणलंस. तुझ्या वचनातून प्रभू परमेश्वर आम्हाला जे मार्गदर्शन प्रभू तू देत आहेस त्यासाठी आभार मानतो. ये प्रभू, आज ही तुझी मंडळी आहे, ही पाळकाची नाही, संस्थेची नाही, अधिकाराची नाही, परंतु प्रभू तू घडवलेली, तू नेमलेली आणि तू प्रभू खरोखर
या मंडळीला तू निवडून तुझ्या सेवा कार्यासाठी प्रभू पुढे घेऊन जात आहे. ये प्रभू परमेश्वरा, आजही प्रभू परमेश्वर तू आम्हा प्रत्येकाकडे पाहत आहेस. स्त्री पुरुष, तरुण तरुणी प्रत्येकाच्या द्वारे प्रभू तुझी सेवा येत्या दिवसामध्ये प्रभू तू खात्रीने करून घेशील. कारण प्रभू परमेश्वर दिवस आमच्याकडे कमी आहेत. आम्हाला माहिती आहे आम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. परंतु प्रभू फक्त चर्चमधलीच प्रभू भक्ती नाही, परंतु याहीपेक्षा पुढे आम्हाला जाण्यास प्रभू तू शिकव, मार्गदर्शन कर. जे प्रभू प्रियजन वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत आहेत, आपल्या उपजीविकेसाठी प्रभू परमेश्वर त्यांना ज्या ठिकाणी तू नियुक्त केलेलं आहे त्या ठिकाणी देखील प्रभू तुझं सेवा कार्य प्रभू त्यांनी करत राहावं. सुवार्ता देखील प्रभू सांगत राहावी. यासाठी प्रभू विशेष तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी असू दे. ज्यांनी ज्यांनी प्रभू आज तुझं वचन ऐकलेलं आहे, खात्रीने प्रभू त्या सर्वांना तुझ्या कृपेमध्ये प्रभू तू वाढवत असेल. धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागत आहे म्हणून तो एकदा आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊन, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी सोड तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांबरोबर असो.